सर्वांना नमस्कार. डीएम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी दामू मुळे सर. आज आपण पेशा क्षेत्रातल्या पदभरतीसाठी जे काही कालच्या तारखेला 4 तारखेला सामान्य प्रशासन विभागाने पेशा क्षेत्रातल्या पदभरतीच्या निमित्ताने ज्या काही अजून गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईन नेमक्या काय आहेत? त्याचा परिणाम पेसा भरतीवरती, आत्ताच्या पेसा भरती जी चालू आहे त्याच्यावरती काय होणार आहे आणि पुढील पेसा भरतीवर काय होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मुळात मित्रांनो, 11 फेब्रुवारी 2026 ला सामान्य प्रशासन विभागाने म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशानंतर जे काही जी.आर. काढला, त्या जी.आर. नंतर पदभरती प्रक्रिया सुरू झाली. मला वाटतं पालघर असेल, ठाणा असेल, त्या ठिकाणी यवतमाळ असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गडचिरोली असेल, अशा जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली. त्या ठिकाणी शिक्षकांना नियुक्ती मिळाल्या. परंतु नाशिक असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, नगर असेल, पुणे असेल, अशा जिल्हा परिषदांमध्ये जागांअभावी त्या ठिकाणी खूप मोठा गोंधळ निर्माण झाला आणि मग हा विषय पुन्हा विभागीय आयुक्तांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेल्या. बिंदू नामावली चेक करताना अडचणी येऊ शकतात आणि म्हणून त्यांनी त्या जिल्हा परिषदांनी, त्या विभागीय आयुक्तांनी मंत्रालयाकडून मार्गदर्शन मागवलं आणि ते मार्गदर्शन काल रोजी सामान्य प्रशासन विभागाचे जे उपसचिव आहेत सुदाम आंधळे साहेब, त्यांनी या ठिकाणी स्पष्ट गाईडलाईन दिलेल्या आहेत, सूचना केलेल्या आहेत, मार्गदर्शन दिलेलं आहे. आता या जिल्हा परिषदांमध्ये नेमकी कंडिशन काय होती? मुळात 11 फेब्रुवारी 2026 चा जो सामान्य प्रशासन विभागाचा जी.आर. होता, त्या जी.आर. मध्ये मेन्शन केलं होतं की एकूण रिक्त पदांच्या, म्हणजे जर आताच्या एकूण रिक्त पदांच्या जर कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी 50% पदं ही ओपन आणि 50% पदं ही एसटीला. परंतु बिंदू नामावली करताना त्या ठिकाणी अडथळा येऊ शकतो, कारण जर एखाद्या संवर्गाची जर पदं ऑलरेडी त्यांच्या वाट्याला जर 2000 आले असतील आणि त्यांचे 2100 भरले असतील आणि जर आताच्या रिक्त आताचे रिक्त पदं 500 असतील, त्याच्यातले 250 जर त्यांना दिले तर ते एक्स्ट्राचे ठरू शकतात आणि म्हणून बिंदू नामावली करताना 50-50 हा जो क्रायटेरिया दिलेला आहे तो पाळला जाणार नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप मोठा गोंधळ निर्माण झाला होता आणि त्याच्यावरती काल स्पष्ट असं गाईडलाईन आलेलं आहे. आता ज्या जिल्हा परिषदाची भरती प्रक्रिया थांबलेली आहे, ती भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय मेन्शन केलेलं आहे ते आपण अगदी सविस्तरपणे, स्पष्टपणे आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ आहे, सविस्तर बघूया. मित्रांनो, स्क्रीनवरती महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग हा जो काही परिपत्रक आहे, हे जे काही परिपत्रक आहे ते परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढलेलं आहे आणि 4 मे 2026 रोजी हे या ठिकाणी जे आरक्षण विभाग आहे 5 त्यांकडवी या ठिकाणी ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, महसूल विभागामध्ये पद येतं पेसातलं, त्या ठिकाणी त्या अपर मुख्य सचिवांच्या नावे प्रत काढलेली आहे. त्यानंतर अपर मुख्य सचिव गृह विभाग असेल, सगळे जे अपर मुख्य सचिव आहेत त्यांच्या नावे हे त्यांना प्रत ऑलरेडी देण्यात आलेली आहे. विषय काय आहे? विषय हाच आहे की जी पेसा क्षेत्रातील पदभरती आहे, त्या पदभरतीच्या अनुषंगाने ज्या मार्गदर्शक सूचना मागवलेल्या होत्या, गाईडलाईन मागवलेल्या होत्या, त्या या ठिकाणी देण्याबाबत. आणि यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने 11 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने आपणास खालील सूचना देण्यात येत आहेत. आता त्या 11 फेब्रुवारी 2026च्या जी.आर. प्रमाणेच या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेतच. यामध्ये पहिलं मेन्शन केलेलं आहे बघा की पेसा क्षेत्रातील ज्या अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे, त्या क्षेत्रातील मंजूर पदे व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25% पेक्षा अधिक, 50% पेक्षा अधिक व 25 ते 50% मधील लोकसंख्या क्षेत्र आहे, त्या क्षेत्रातील पदे
याप्रमाणे मंजूर पदांची विभागणी करावी. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शेड्यूल एरियामध्ये ज्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या राहते तिथे 100% रिझर्व्हेशन दिलं होतं. तिथे 50% आता एसटीची पदं भरली जाणार आणि 50% पदं ही ओपनची भरली जाणार. त्यानंतर दुसरं रिझर्व्हेशन होतं की 25 ते 50% मध्ये आदिवासी लोकसंख्या जर राहत असेल तर त्या ठिकाणी 50% पदं ही आदिवासींची भरली जायची आणि 50% पदं ही या ठिकाणी परत ओपनला त्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलं. आता त्यामध्ये रिझर्व्हेशन आलं. फक्त जिथे 100% रिझर्व्हेशन होतं तिथे आता 50% एसटी, 50% ओपन. परंतु 50 पेक्षा कमी लोकसंख्या होती तिथे 50 बिंदू आता एसटीला असतील आणि 50 इतर कॅटेगरीला असतील. त्यानंतर ज्या ठिकाणी 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या राहते त्या ठिकाणी आता 25% रिझर्व्हेशन ही एसटीला असेल आणि 75% हे इतर कास्टला असतील. तर त्यामध्ये एकूण मंजूर पदं मला वाटतं 11 फेब्रुवारी 2026च्या जी-आरमध्ये एकूण रिक्त पदं असं कन्सिडर करण्यात आलं होतं. यामध्ये म्हटलेलं आहे की त्या क्षेत्रातील म्हणजे 25% पेक्षा कमी असतील किंवा 50% मायनसमध्ये असतील किंवा 100 मधली 50% असतील तर त्या ठिकाणी एकूण मंजूर पदांचं काय करायचं आहे आता विभागणी करायची आहे. म्हणजे जर 100 बिंदू असतील तर आता 25% मायनसमध्ये असेल तर 25 बिंदू एसटीला 75 बिंदू इतर कॅटेगरी असं आता विभागण करायचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सामान्य प्रशासन विभागाच्या 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25% पेक्षा अधिक असलेल्या 17 संवर्गातील पदभरती प्रक्रिया करत असताना मंजूर पदांच्या 50% पदं ही अनुसूचित जमातीकरिता आणि 50% पदं ही अराखीव प्रवर्गाकरिता याप्रमाणे मागास वर्ग कक्षाने आरक्षण निश्चित करावं. म्हणजे आता एकूण मंजूर पदं कन्सिडर करण्यात आलेली आहेत. समजा एखाद्या जिल्हा परिषदेला एकूण मंजूर पदं जर 100 असतील तर 50 पदं ही एसटीला आणि 50 पदं ही ओपनला या ठिकाणी सरळ कन्सिडर करायला सांगितलेलं आहे आणि आरक्षण निश्चित करायला सांगितलेलं आहे. तसेच अनुसूचित जमाती लोकसंख्या 25% पेक्षा कमी असलेल्या क्षेत्रामध्ये अनुसूचित संवर्गात कोतवाल आणि आपल्याला माहिती आहे की कोतवाल आणि पोलीस पाटील वगळून एकूण मंजूर पदाच्या 25% पदे ही अनुसूचित जमातीकरिता, 25% पदे ही इतर राखीव प्रवर्गासाठी म्हणजे 50% आरक्षण हे राखीव प्रवर्गासाठी मेंटेन केलं गेलं आणि 50% पदं ही अराखीव प्रवर्गासाठी याप्रमाणे मागास वर्ग कक्षाने आरक्षण निश्चित करावं. जे 25% एसटीला आणि 25% एससी, ओबीसी हे सगळे आले आणि 50% मध्ये ओपन म्हणजे 100%चं जे काही रिझर्व्हेशन पॉलिसी आहे ते या ठिकाणी फॉलो केली गेली. आता यामध्ये तिसरा मुद्दा असा आहे, तिसऱ्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की नॉन पेशा क्षेत्रासाठी प्रचलित नियमानुसार मागासवर्ग कक्षाने आरक्षण निश्चिती करावी. ऑलरेडी नॉन पेशा क्षेत्रासाठी रिझर्व्हेशन आहे. त्यानंतर 4 वरील प्रमाणे पेशा क्षेत्रासाठी अधिसूचित संवर्गाच्या म्हणजे 17 संवर्ग वरील प्रमाणे पेशा क्षेत्रासाठी अनुसूचित संवर्गाच्या पदभरतीसाठी नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ संवर्गातील मंजूर पदांची पेसा आणि नॉन पेसा याप्रमाणे काय करायचे आहे आता विभागणी करायची आहे. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 100% रिझर्व्हेशन हे पेसाचं होतं. त्या ठिकाणी 50% हे एसटीला आणि 50% ओपन. तर 50% ओपन या ठिकाणी नॉन पेसाचं रिझर्व्हेशन विभागणी करताना त्या ठिकाणी काय करायचे आहे जे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्यांनी योग्य पद्धतीने त्या संवर्गाची काय करायची आहे विभागणी करायची आहे. 5 मध्ये म्हटलंय की या मंजूर पदांपैकी बघा इथे महत्त्वाचा मुद्दा आहे. या मंजूर पदांपैकी प्रवर्गनिहाय भरलेली पदं विचारात घेऊन प्रवर्गनिहाय रिक्त पदे निश्चित करायची आहेत. म्हणजे समजा आता 100 पदं 100 पदं होती त्यापैकी 50% आता एसटीला दिली, 50% त्या ठिकाणी ओपनला दिली. आता ही मंजूर पदं आहेत. 100 ही काय आहेत मंजूर पदं आहेत. त्यापैकी 50-50 वाटली गेली. पण यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल भरलेले किती पदं आहेत आणि मग ती भरून समजा आता एसटीच्या वाट्याला समजा 50 त्या ठिकाणी आले 50% आरक्षणानुसार 50 पदं आली समजा
तर या 50 पदांमध्ये जर 40 अगोदरच तिथे एसटीचे शिक्षक काम करत असतील, तर फक्त 10 जागा या त्या ठिकाणी रिक्त असतील आणि त्या काय करायच्या आहेत, नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी काय करायचं आहे, निश्चित करायच्या आहेत. मी फक्त फॉर एक्झाम्पल देतोय. 6वा मुद्दा आहे, जो बऱ्याच जणांनी मला विचारलं, की सर 6वा मुद्दा नेमका काय आहे? 6वा आणि 7वा तो एकदा स्पष्ट करा. बघा मित्रांनो, अधिसूचित 17 संवर्गातील पेसा व नॉन पेसा क्षेत्राचा एकत्रित विचार करायचा आहे आणि पेशा क्षेत्रात राखीव प्रवर्गात कार्यरत पदांचे अधिक्य असल्यास, म्हणजे पेशा क्षेत्रामध्ये जर जे राखीव पदं आहेत, जे एसटीला दिलेले आहेत, ती जर अधिक असतील, म्हणजे सरप्लस असतील, तर सदर अधिक्य जे कर्मचारी आहेत, ते नॉन पेशा क्षेत्रातील त्या संबंधित प्रवर्गातील रिक्त जागांवर तात्पुरतं समायोजित करायचे आहेत. म्हणजे जर पेशा क्षेत्रामध्ये एसटीचे काही जर शिक्षक कार्यरत असतील आणि ते जर अतिरिक्त ठरत असतील, तर त्यांना काय करायचं आहे, नॉन पेशाच्या एसटीच्या जागांवरती काय करायचं आहे, त्यांना तात्पुरतं समायोजन करायचं आहे. त्याचप्रमाणे नॉन पेशात जर एसटीचे शिक्षक जर अधिक ठरले, तर ते पेशा क्षेत्रामध्ये तात्पुरत्या स्वरूपात त्यांना काय करायचं आहे, समायोजन तात्पुरतं करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, जे सरप्लस होतील त्यांना काय करायचं आहे, समायोजन करायचं आहे. तदनंतर संबंधित प्रवर्गात रिक्तता उपलब्ध होत नसल्यास, समजा पेशातला एसटी अतिरिक्त ठरत असेल आणि नॉन पेशात जागा नसेल, किंवा नॉन पेशातला एसटी अतिरिक्त ठरत असेल आणि पेशात जागा नसेल, तर काय करायचं, की सदर प्रवर्गातील अधिक्य त्या क्षेत्रातील अराखीव म्हणजे ओपनच्या जागेवरती काय करायचं आहे, तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करायचं आहे. मग आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, की सर मग आमच्या ओपनच्या जागा गिळंकृत केल्या जातील. मित्रांनो, ह्यात फक्त तात्पुरतं समायोजन आहे. ज्यावेळेस यामध्ये 7वा मुद्दा त्यांनी स्पष्ट अगोदरच केलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये गैरसमज करून घ्यायचा अजिबात कारण नाही. यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, की भविष्यात ज्यावेळेस समजा त्याची नियुक्ती पेशासाठी झाली असेल आणि त्याला आता ओपनच्या जागेवरती कन्सिडर केलं असेल, पण ते तात्पुरतं केलेलं आहे. पण ज्यावेळेस पेशातली ती जागा रिक्त होईल, जेव्हा एसटीचा बिंदू तिथे खाली होईल, त्यावेळेस काय करायचं आहे, त्याची ओपनवरती जी तात्पुरतं समायोजन केलेलं आहे, त्याला काय करायचं आहे, एसटी पेशाच्या किंवा नॉन पेशाच्या क्षेत्रामध्ये काय करायचं आहे, त्याचं पुन्हा समायोजन करायचं आहे. आणि त्या क्षेत्रातील अराखीव प्रवर्गात समायोजित करण्यात आलेली पदं संबंधित प्रवर्गामधून पुन्हा समाविष्ट करावीत, असं या ठिकाणी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. सरळ 6वा आणि 7वा मुद्दा काय आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जर एखाद्या जिल्हा परिषदामध्ये शिक्षकांची समजा त्यांच्या वाट्याला समजा 2000 पदं आली आणि त्या ठिकाणी त्यांची 2100 पदं भरलेले आहेत. मग 100 लोकं अतिरिक्त झाले. मग 100 लोकांचं काय करायचं, तर त्यांना नॉन पेशाच्या एसटीच्या जागेवरती कन्सिडर करायचं आहे. परंतु जर तिथेही नॉन पेशा क्षेत्रामध्येही एसटीच्या जागा नसतील 100 शिल्लक, तर काय करायचं आहे, ओपनच्या जागेवरती त्यांना काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. परंतु ज्यावेळेस या 2000 ज्या मंजूर पदं आहेत एसटीच्या वाट्याला पेसाची, तिथे जेव्हा एक लोकं एसटीचे ज्यावेळेस रिटायरमेंट होतील, जेव्हा जागा खाली होतील, त्यावेळेस मात्र काय करायचं आहे, ओपनच्या जागेवरती तात्पुरतं समायोजन केलेल्या त्या शिक्षकांना किंवा त्या कर्मचाऱ्याला काय करायचं आहे, अराखीव समायोजित केलेले जे पद आहे त्यांना पुन्हा काय करायचं आहे, त्यांच्या मूळ प्रवर्गामध्ये काय करायचं आहे, पुन्हा समाविष्ट करायचं आहे. जेणेकरून काय होईल, ओपनची जागा त्या ठिकाणी खाली होईल. 8वा मुद्दा आहे, सदर प्रक्रियेनुसार कोणत्याही संवर्गात पदभरतीसाठी निश्चित केलेली मंजूर पदं पदसंख्येच्या मर्यादेत राहतील याची खात्री करायची आहे. आपल्याला माहिती आहे, की मंजूर पदांपेक्षा एकही पद एक्स्ट्रा भरलं जात नाही. त्यामुळे ही सगळी जी कार्यवाही करायची आहे, ती काय करायची आहे, त्या मंजूर पदांमध्येच करायची आहे. उद्या असंही होऊ शकतं, की एखाद्या जिल्हा परिषदेला असं होऊ शकतं, की एखाद्या संवर्गाची म्हणजे समजा आपण एसटीची आपण पकडू उदाहरणार्थ, एसटीची पदं समजा पेसामध्ये तिथे मंजूर पदं समजा त्यांना 2000 भेटली आणि तिथे 2100 शिक्षक कार्यरत असतील. याचा अर्थ काय होईल, 100 शिक्षक हे काय होतील, त्या ठिकाणी अतिरिक्त होतील. आणि मग त्या 100 लोकांचं जे काही अतिरिक्त 100 लोकं आहेत, त्यांचं नॉन पेशामध्ये एसटीच्या जागा असतील,
तर त्या ठिकाणी त्यांचं समायोजन होईल. तिथेही नसतील तर त्या ठिकाणी ओपनच्या जागेवरती काय होईल, त्यांचं समायोजन होईल. तिथेही जागा नसतील तर मात्र काय होईल, ते 100 काय असतील, सरप्लसच असतील. कारण या परिपत्रकानुसार नॉन पेशामध्ये एसटीच्या जागाही नाहीत. त्यानंतर ओपनमध्येही जागा नाहीत. तर हे जे 100 शिक्षक आहेत ते काय होईल, अतिरिक्तच राहतील. आणि म्हणून एकतर नॉन पेशामध्ये एसटीच्या जागा खाली असणं गरजेचं आहे. नाही तर मग ओपनच्या ठिकाणी जागा खाली असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं 100% रिझर्वेशन होतं. त्या ठिकाणी 50% एसटीला बिंदू दिलेले आहेत आणि 50% ओपनला दिलेले आहेत. त्यामुळे ओपनच्या जागा त्या ठिकाणी खाली असलेल्या निदर्शनास येत आहेत. 9वा मुद्दा हा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही 6 ऑक्टोबरला ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, अंतरिम आदेश दिलेले आहेत, सदर आदेशानुसार भरती प्रक्रिया करत असताना राखीव प्रवर्गातील जी काही आरक्षण मर्यादा आहे 50%, ती काय करायची आहे, मेंटेन करायची आहे. आणि बिंदू नामावली तपासणी करताना संबंधित जे नियुक्ती प्राधिकारी आहेत यांनी काय करायचे आहे, पेशा 17 संवर्गातील राखीव प्रवर्गातून नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी संबंधित राखीव प्रवर्गाच्या बिंदूवरच दर्शवण्यात आले आहे का, याची खात्री करायची आहे. आणि ही पदभरती करताना आरक्षण निश्चित करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या अंतरिम आदेश आहेत त्याचं उल्लंघन होता कामा नये, असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय. आणि 10वा मुद्दा आहे तो उदाहरणादाखल आहे. हा जो काही परिपत्रक आहे, निवड नसती आहे, ही उपसचिव जे आहेत सुधा मांदळे साहेब त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता या ठिकाणी हा परिशिष्ट समजून घ्या मित्रांनो. बघा, हे उदाहरण दाखल आहे आणि ते अधिकाऱ्यांसाठी आहे खास करून. यामध्ये त्यांनी मेन्शन केलं हे आरक्षण प्रमाण आहे बघा, आरक्षण प्रमाण. आता यामध्ये 50% अनुसूचित जमाती आणि 50% अराखीव कसं कन्सिडर करायचं? बघा, ज्या ठिकाणी 100% रिझर्वेशन होतं त्या ठिकाणी 50% आता एसटीला गेलं आणि 50% हे अराखीवला गेलं. समजा मंजूर पदं 900 आहेत. एखाद्या जिल्हा परिषदेला 900 पदं आहेत. तर एसटीला 450 आणि ओपनला 450 असं त्या ठिकाणी काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. आरक्षण प्रमाण ज्या ठिकाणी 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे, त्या ठिकाणी 100 समजा मंजूर पदं असतील, तर त्या ठिकाणी 25% प्रमाणे 25 बिंदू हे एसटीला असतील आणि 25% हे जे काही राखीवमध्ये जे येतात इतर संवर्ग त्यांना द्यायचे आहेत आणि 50% बिंदू जे आहेत हे काय करायचे आहेत, अराखीव याचा अर्थ ओपनला द्यायचे आहेत. म्हणजे असं जेव्हा तुम्ही कन्सिडर कराल त्यानुसार काय करायचे आहे, सुरुवातीला तुम्ही एकूण मंजूर पदं कन्सिडर करायची आहेत. त्यानंतर जे काही रेशो दिलेले आहे त्यानुसार वाटायचं आहे आणि मग पेशा क्षेत्रात कार्यरत किती आहेत आणि ते कार्यरत समजा आता 450 समजा एसटी संवर्गाला आलं, पण त्या ठिकाणी 500 लोकं सध्या कार्यरत आहेत. तर याचा अर्थ 50 त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते काय आहेत, सरप्लस होतील आणि त्यांना मग इतर जागांवरती नॉन पेशातल्या एसटीच्या जागेवर किंवा ओपनच्या जागेवरती काय करायचं आहे, समायोजित करायचं आहे. आता या ठिकाणी नॉन पेशातलं जे काही रिझर्वेशन पॉलिसी आहे त्याचं प्रमाण जे आहे ते बघा. एकूण मंजूर पदं समजा 300 आहेत नॉन पेशा क्षेत्रातील, पण एसटी संवर्गाला तिथे रिझर्वेशन किती आहे, 7% आहे. आता मित्रांनो, हा मुद्दा तोच आहे की नॉन पेशा क्षेत्रातील मंजूर जी पदं आहेत, ती मंजूर पदं त्या ठिकाणी पदभरती प्रक्रिया करत असताना 7% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला किती होतं, 22% वाढीव आरक्षण त्या ठिकाणी काय केलं होतं, देण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी पुन्हा एक गोंधळ निर्माण होईल. कारण वाढीव आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही सामान्य प्रशासन विभागाने जी-आर काढलाय, त्यामध्ये 22% रिझर्वेशन समजा पालघर जिल्ह्यासाठी आहे. नाशिक जिल्ह्यासाठी, नंदुरबार जिल्ह्यासाठी या ठिकाणी 22% रिझर्वेशन आहे. मग या जी-आरनुसार हे जे काही परिपत्रक आहे त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की पेशा क्षेत्रातील मंजूर पदं 7%, अराखीव 28% आणि अन्य अनुसूचित जमाती वगळून 65 असं 100% या ठिकाणी काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी पदभरती करायची आहेत, त्या ठिकाणी ह्या ज्या काही गाईडलाईन आहेत, त्या गाईडलाईन ऑलरेडी आत्ता स्पष्ट दिलेल्या आहेत. त्यानुसार पदभरती या ठिकाणी आता ज्या काही उर्वरित जिल्हा परिषदांची राहिलेली आहे,
त्या ठिकाणी होणं क्रमप्राप्त आहे आणि आता या पदभरतीला उशीर लागणार नाही. परंतु सद्यस्थितीमध्ये आता ह्या ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्यानुसार किती शिक्षक म्हणजे एखाद्या जिल्हा परिषदेला जर पेसाची 5,000 पदं असतील, तर त्या ठिकाणी 2,500 पदं ही एस-टीला 2,500 पदं ही ओपनला. मग पहिल्यांदा कार्यरत शिक्षक किती आहेत? कार्यरत शिक्षकांमध्ये कार्यरत शिक्षक नोंदवून मग रिक्त जागा किती आहेत? आणि मग 2022-23च्या शिक्षक पदभरतीमध्ये किती जागा आल्या होत्या? ह्या सगळ्यांचा आता पुन्हा एकदा नियुक्ती प्राधिकारी यांना अभ्यास करावा लागेल किंवा त्या ठिकाणी ती आकडेमोड करावी लागेल. त्यानंतर बिंदूनामावल्या चेकिंग होतील. मुळात मग आता नवीन पदभरती जी काही टेट 2025 झालेली आहे. मग नवीन पदभरतीमध्ये जागा येतील का? तर मित्रांनो, ज्या जागा 22-23च्या पदभरतीमध्ये आलेल्या आहेत, त्यापैकी भरून ज्या काही रिक्त राहतील, त्या ठिकाणी काय होईल, आता ज्या राहतील त्याची नवीन भरतीमध्ये जाहिरात येऊ शकतात. पण सुरुवातीला ह्या बिंदूनामावल्या ज्या आहेत, त्या बिंदूनामावल्या चेकिंग करण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता ह्या गाईडलाईन ज्या आलेल्या आहेत, त्यानुसार पुन्हा एकदा पदभरती प्रक्रियेला सुरुवात होण्यासाठी कुठलाही विलंब लागणार नाही. तर मित्रांनो, हा जो 4 मे 2026चा जो सामान्य प्रशासन विभागाने जो जी-आर काढलाय, पेशा मुळात परिपत्रक काढलेलं आहे. त्यामध्ये हे गाईडलाईन आहेत, मार्गदर्शक सूचना आहेत, ज्या काही जिल्हा परिषदांनी त्या ठिकाणी मागवल्या होत्या आणि त्याच्यावरती आता सुस्पष्ट असं मार्गदर्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे. तरीही कोणाला जर काही एखाद्या मुद्द्यावरती जर स्पष्टता येत नसेल, तर मला जरूर संपर्क करा. आपण त्याच्यावरती सल्लामसलत करूया. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.